मी श्रीकांत देशमुख, भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदचा माजी सदस्य सोलापूर, की या ठिकाणी आमच्या सांगोला तालुक्यातील दीपक बापूसाहेब साळुंखे, माजी आमदार विधान परिषद सोलापूर, यांनी कागदावरल्या संस्था काढायच्या, त्या लिक्विडेशनमध्ये घालायच्या आणि शासनाला फसवायचं आणि घोटाळे करायची ही मालिका या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणून या ठिकाणी 90 साली जी काय सूतगिरणी स्थापन केली होती ती लिक्विडेशनमध्ये निघाली आणि ती रूपांतरितचा प्रस्ताव दिला तर ती झालेली नाही, अद्याप झालेली नाही. परंतु या ठिकाणी भूसंपादन झालं आणि नॅशनल हायवे त्या सूतगिरणीच्या जमिनीमधून गेला आणि कुठलेही संचालक मंडळ कार्यरत नसताना दीपक साळुंखेने स्वतःच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकाला त्या ठिकाणी चेअरमन बनवून, एका कार्यकर्तीला सचिव बनवून त्या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी रुपयाचा शासकीय पैशाचा अपहार केलेला आहे. दुसरा असा की बळीराजा फलोत्पादक संघ काढला, तोही लिक्विडेशनमध्ये निघाला. त्याने त्या ठिकाणी जी मालमत्ता होती, जागा ऐन चौक्यात सांगोल्याच्या वाडेगाव नाक्याला मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड आहे, 10 गुंठ्याचा. साधारण बाजारभावानं त्याची किंमत 3 ते 4 कोटी रुपये होते आणि ती भूखंड त्या ठिकाणी लिक्विडेटरला न दाखवता स्वतःच्या मेव्हण्याच्या नावावर त्या ठिकाणी खरेदी करून दिला. मेव्हण्याच्या नावावरून पुतण्याच्या नावावर त्या ठिकाणी करून दिला आणि 1 कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज काढून आलिशान संपर्क कार्यालय त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं शासनाशी असलेली जमीन मालकीची यांनी स्वतःच्या मालकीची असल्यासारखं त्या ठिकाणी हे हडप करण्याचा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. पणन संचालकांना सुद्धा त्याच्यावर शासनाचं नाव लावावं असा आदेश दिलेला आहे, परंतु अद्याप तिथं कारवाई झालेली नाही. आणि शिक्षण संस्था आहे विद्या विकास मंडळ जवळ, त्याचे चेअरमन दीपक साळुंखे आहेत. त्यांनी 5 कोटी कर्ज त्या संस्थेच्या शेतीचा विकास करण्यासाठी 189 एकरचा विकास करण्यासाठी काढले, परंतु कुठल्याही प्रकारचा विकास न करता आज जर त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण त्या ठिकाणी झाडी आहे. तर अशा त्या ठिकाणी जवळजवळ 18 कोटीपर्यंत त्या ठिकाणी रक्कम गेलेली आहे. जवळजवळ 1 कोटी त्या ठिकाणी सोसायटीचं सुद्धा काढलेले आहेत आणि सोसायटीला सुद्धा त्या ठिकाणी भरणा करत असताना बोगस चेक देऊन त्या ठिकाणी चेक बाउन्सच्या केससुद्धा माडा कोर्टात त्या ठिकाणी चालू आहेत. कितीचा घोटाळा आहे तुम्ही आता सगळे आणि साखर कारखान्याचा बी 10-20 कोटीचा घोटाळा आहे की कर्नाटकातून ऊस आणला. अमाऊंट किती आहे सगळी एकूण किती अमाऊंट आहे? एकूण अमाऊंट जवळजवळ 50 कोटीच्या आसपास जाते सगळे साखर कारखान्यासहित. 50 कोटीचा घोटाळा त्यांनी केलेला आहे. 50 कोटीच्या घोटाळा तुम्ही पुढचं पाऊल काय असेल त्यात तुमच्या पक्षात यायला इच्छुक आहेत? तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी तुम्ही बातचीत करणार का? त्यांनी 50 कोटीचा घोटाळा केला आहे, तुम्ही यांना पक्षात घेऊ नका वगैरे काय सांगणार का? आता कसं आहे की या सांगोला तालुक्यातल्या सभासदांना फसवण्याचं काम, कागदावरल्या संस्था काढायच्या, दीपक साळुंखेने त्या ठिकाणी त्या संस्था खायच्या, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. तर यासाठी सभासदीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी भांडतोय, लढाई लढतोय की वस्त्रोद्योग असू द्या, साखर संघाचे साखर आयुक्त असू द्या, धर्मादा आयुक्त असू द्या किंवा फलोत्पादक संघाचे पणन संचालक असू द्या, या सगळीकडे तक्रारी आम्ही कलेक्टरसहित केलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी ही प्रकरणं दाबण्याचाच प्रयत्न होतोय. तर याचा घोटाळेबाज माणसांना या ठिकाणी आपण या ठिकाणी पक्षात घेतलं तर पक्षाची बदनामी होणार आहे. आम्ही हे सांगणारच आहे आमच्या वरिष्ठांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.